लग्न झालेली एक विवाहित तरुणी खाजगी रुग्णालयामध्ये नर्सचं म्हणजे सिस्टरचं काम करते. तिचा पती एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो. पैशाची अडचण फारशी त्यांना येत होती. दिवसेंदिवस पैशांच्या या अडचणीमधून त्यांना खर्च कसा भागवावा हा प्रश्न उभा राहत होता. त्याच वेळेला जी विवाहित तरुणी होती तिनं तिच्या मित्राला, जो की भोकरदन या ठिकाणी राहतो, त्या मित्राला फोन केला आणि मला पैशाची गरज आहे, मला मदत कर म्हणू लागली. त्यावेळेला तिचा जो मित्र होता त्याने सांगितलं की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या आसपास एक लॉज आहे, हॉटेल आहे, तिथं मी एक रूम बुक करतो, त्या ठिकाणी तू ये आणि त्या ठिकाणी तुला पैसे देतो आणि तिथून पुन्हा तू गावी जा, मी भोकरदनला वापस जाईल. असं त्यांचं संपूर्ण ठरलं. हॉटेल बुक केलं, एक रूम देखील बुक केली. त्या रूमचा नंबर 105. सायंकाळी ठरल्याप्रमाणे ती विवाहित तरुणी भोकरदनच्या मित्राच्या सांगण्यावरून त्या हॉटेलवर पोहोचली. हॉटेलवर पोहोचल्यानंतर 105 नंबरच्या रूममध्ये ते दोघं बसले. त्या ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केलं दोघांनी देखील आणि पैसे देखील घेतले आणि बराचसा वेळ झाला. नशा चढली आणि तिला कोणाचा तरी फोन आला, अर्थात पतीचा. फोनवर बोलत बोलत ती हॉटेलच्या बाहेर आली, रूमच्या बाहेर आली, 105 नंबर रूमच्या बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर फोनवर बोलत बोलतच परत रूम मध्ये जात असताना 105 नंबर मध्ये जायचं सोडून तिने 205 नंबरच्या दरवाजाचा वाजवला आणि ती नशेमध्ये होती, तिला भान नव्हतं राहिलं. आता 105 रूम मधून बाहेर पडली आणि 205 रूमचा दरवाजा वाजवला. 205 रूम मध्ये 3 जण अगोदरच मद्यप्राशन करत होते. त्या 3 जणांनी दरवाजा उघडला. त्यावेळेला ही तरुणी दिसली, तिच्या हाताला धरलं आणि रूम मध्ये ओढलं आणि दरवाजा लावून घेतला. 3 जण असल्यामुळे त्या तरुणीचा नाईलाज झाला. आरडाओरड देखील करता आली नाही, कारण 3 जण होते. तर नंतर जे घडलं ते भयानक. 3 जणांनी आळीपाळीने त्या तरुणीवरती अत्याचार केला, शारीरिक अत्याचार केला. अख्खी रात्र गेली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास 3-4च्या आसपास त्या तरुणीने तिथून पळ काढला. हे 3 जण झोपी गेले आणि तिने तिथून पळ काढला. पळ काढल्यानंतर तिने जे गाठलं ते डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेदांत नगर पोलीस स्टेशन आहे. वेदांत नगर पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर तिने संपूर्ण काही घटनाक्रम सांगितला. मी त्या हॉटेलमध्ये कशी पोहोचले, कोणासोबत होते, कशासाठी गेले होते आणि काय घडलं, हे संपूर्ण तिनं घटनाक्रम तिथे पोलिसांसमोर काहीही न लपवता त्या ठिकाणी घटनाक्रम सांगितला. वेदांत नगर पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने ताबडतोब तक्रार नोंद घेतली आणि नोंद करून घेतल्याच्या नंतर ताबडतोब तपास यंत्रणा कामाला लागली. त्यानंतर जे 3 तरुण होते, ज्या विवाहित तरुणीवर अत्याचार करणारे, ते 3 तरुण आरोपी जे आहेत ते म्हणजे घनश्याम भाऊलाल राठोड, वय वर्ष 27, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण, वय वर्ष 25, न्यू शांती निकेतन कॉलनी जवाहरलाल नगर या ठिकाणी राहणारे हे दोन्ही आरोपी, तसेच किरण लक्ष्मण राठोड, वय वर्ष 25, हा भानुदास नगर या ठिकाणी राहणारा. वेदांत नगरचे पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी संपूर्ण तपासाची यंत्र फिरवली आणि या 3घांनाही पोलिसांनी अटक केली. फोन स्विच ऑफ करून पलायन करण्याच्या मार्गावरती होते, परंतु ज्या नंबरवरून रूम बुक केली त्यावरून मॅप टाकला, लोकेशन टाकलं, परंतु मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे सापडले नाहीत. परंतु तांत्रिक काही सुविधांनी तपासांनी या 3घांनाही पकडण्यात आलं आणि आज त्यांना जेलबंद करण्यात आलं. यानंतर विवाहित तरुणीला लवकरच न्याय मिळेल अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जाते. ही घटना घडली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलवर घडलेली ही भयानक घटना, माणुसकीला काळीमा फासणारी घटना. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा, कारण देश दुनियातील चालू घडामोडी, ताज्या घटना, मराठी क्राईम स्टोरीज यामध्ये लव अफेअर असतील किंवा विवाहित नंतर झालेले अनैतिक संबंध असतील, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर येत असणाऱ्या ह्या धक्कादायक शारीरिक भोग भागवण्यासाठी, क्षणिक सुखासाठी समोर येत असणाऱ्या ह्या धक्कादायक घटना समोर येतात. याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे घडलं ते किती भयानकच होतं, आपली प्रतिक्रिया नक्की दर्शवा. मनोगत कमेंट बॉक्समध्ये नक्की दर्शवा.
भेटूया पुढील अशाच एका नवीन मराठी रिअल क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.